नमस्कार. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा नवनवीन गोष्टी बघायला देखील मिळणार आहेत आणि शिकायला देखील मिळणार आहेत. तर काल आपण जे हे कपकेकसाठी आणलेले लायनर ते गोल्डन कलरचे होते आणि आत्ता तुम्हाला बघून कळेल बघा, अगदी सुंदर दिसत होते, क्यूटशे आणि खरंच मुलं अगदी खुश होऊन जातात हे लायनर बघून. गोल्डन कलरचे असल्यामुळे खूप सुंदर दिसत होते. आणि इथे तुम्ही बघाल ना तर याची आतमध्ये पण हे ना खूप मोठे असे आहेत, खूप अगदी छोटे असे नाहीत, आपल्याला त्याच्यामध्ये कळत नाही. तर इथे मला जेवढे पाहिजेत तेवढे मी साईडला काढून घेते, बाकीचे ठेवलेत. मी ते बॅटर तयार करून घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडेसे चोको चिप्स टाकलेत, कारण हे जे आहेत आपण आयसिंग करणार नाही आहोत वरती, फक्त प्लेन कपकेक ठेवणार आहोत. आणि आज मी काय करणार आहे, मला दोन्ही OTG माझे लावायचे आहेत, दोन्ही OTGचा यूज होणार आहे. तर कपकेक मी छोट्या OTG मध्ये करणार आहेत आणि जे केक बेस आपल्याला करायचं आहे ते मोठ्या ओव्हनमध्ये मोठ्या OTG मध्ये ठेवणार आहे. तर इथे माझे जवळपास एका वेळेस 8 ते 9च येतात कपकेक. तर ते मी आता 2 बॅचमध्ये मी करून घेणार आहे छोट्या OTG मध्ये. तर इथे बघू शकता, हे मी मेजरमेंटने म्हणजे वजनाने मी याच्यामध्ये हे प्रमाण सगळं टाकून घेते आणि याच्यावरती मी थोडेसे परत चोको चिप्स टाकतात, म्हणजे जेव्हा ते बेक होतात ना तेव्हा ते अगदी फुलल्यावरनं खूप सुंदर असे लागतात. आणि जेव्हा आपण तो मोडून असा, जेव्हा मी तुम्हाला तोडून दाखवेन, जेव्हा हा बेक होईल छानपैकी, तेव्हा व्यवस्थित मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने आतून आणि त्याचं वरून असं टेक्स्चर येतो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळे कपकेक्स, वेगवेगळे चॉकलेट्स, हॅम्पर कसे तयार करायचे हे सगळं आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघू शकता सुंदर असे आपले कपकेक तयार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये ना एक गोष्ट असते ना की खाली कुठेही खराब होत नाही बघा, अगदी. नाही तर कधी कधी काय होतं, आपले जे कप लायनर आपण जे वापरतो त्याला सगळं ना ट्रान्सपरंट असं एक छोटंसं काहीतरी तयार होतं आणि तसं होत नाही, याच्यामध्ये अगदी ड्राय राहतात. तर आपण आता 2 टायर केक करणार आहोत, म्हणून मी 2 वेगवेगळे बेस तयार करून घेणार आहोत. खालचा बेस आणि वरचा बेस असा दोन्ही वेगवेगळे बेस मी तयार करून इथे घेणार आहे. तर त्याच्यासाठी जो वरचा बेस आहे त्याच्यासाठी मी बॅटर तयार करून ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा प्रीमिक्स वापरत नाही, मी जे आपलं पूर्ण आपण तयार करतो, मैदा, कोको पावडर, त्याच्यानंतर बटर आहे, शुगर आहे, असं करून जे बनवतो ना मी त्यानेच पूर्ण बनवते. प्रीमिक्स मी फार कमी वापरते. आणि ते 2 बॅचमधले आपले कपकेक बघा अगदी सुंदर दिसतात आणि खूप प्रिटी दिसत होते. आणि हे बघा मी तुम्हाला एक दाखवते, हे थोडे थंड झाले ना की आपोआपच हे लूज होतात. पण हा जर तुम्ही मोल्ड कापायला गेलात ना तर तो हाताने कट होत नाही, तुम्हाला असाच तो व्यवस्थित जर कापायचा असेल ना तर सुरीने कापावा लागतो किंवा मग कैचीने कापायचा. आणि इथे बघू शकता अगदी खाली ना आतमध्ये इथे तिथे कुठेच काही चिटकत नाही आणि इझिली हा मोल्डच्या बाहेर पटकन निघतो. आणि इथे मी तुम्हाला आता तोडून दाखवतो, अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा झालेला आहे बघा, मस्त असा दिसतो. आणि आतमध्ये चोको चिप्स पण छान असे दिसतात, खाताना अगदी टेस्टी असे लागतात. आता आपल्याला जो खालचा बेस आहे त्याच्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं. तर त्याच्यासाठी पण मी सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. टीनला मी तेल लावणार आहे आणि खाली बटर पेपर लावणार आहे आणि साईडने ना फक्त मी तेल ऑइल लावून घेणार. तुम्हाला बटर लावायचं तर बटर लावा, तेल लावा, किंवा जर तुमच्याकडे अजून काही ऑप्शन असेल, तुम्हाला मैदा भुरभरून लावायचा असेल तो लावलात तरी चालेल. मोठ्या केकच्या याच्यामध्ये आपण चोको चिप्स नाही टाकणार आहे, फक्त मी जे कपकेक केलेले त्याच्याच टाकणार आहे. आता हे ट्रान्सफर करून ठेवते. टीन छानपैकी टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही एअर बबल असतात हे सगळे रिमूव्ह होतात आणि मग केक इक्वली असा छान असा बेक होतो. तर अशा पद्धतीने बघा सगळ्या साईडने इक्वली असं करून घ्यायचं आणि मग आपण तो केक बेक करायला ठेवायचा आहे. इथे आता आपण चॉकलेट तयार करून घ्यायचं. तर चॉकलेट मला हॅम्परसाठी यूज होणार आहे. थोडे चॉकलेट्स माझ्याकडे आहेत आणि थोडे मला बनवून घ्यायचे. तर हे मी मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घेतलेलं आहे, अगदी 2 मिनिटात हे मेल्ट होतं. डार्क कंपाऊंडचं चॉकलेट घेतलेलं आहे मी, जे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं, मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे बघू शकता थोडंसं डेकोरेशन तुमच्यावरती आहे, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन करू शकता. थोडंसं खाली मी रोज पेटल टाकलं, त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट, त्याच्यामध्ये परत आपण मनुका टाकल्या स्टफिंगसाठी, वरती परत चॉकलेट टाकायचं आणि याच्यावरती डेकोरेशनसाठी काय करायचं तर तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे मी अख्खे बदाम असतात ते मध्ये स्लाइस केले, त्याचे 2 भाग केलेत व्यवस्थित आणि त्याच्यावरती ठेवलं, म्हणजे ते दिसायला अगदी सुरेख असे दिसतात. आता याच्यावरती तुम्हाला अजून वेगळं काही डेकोरेशन करायचं तर आपल्याकडे या ज्या वेगवेगळ्या बिया आहेत, म्हणजे कलिंगडाच्या बिया आहेत, टरबूजच्या बिया आहेत, अशा सगळ्या भोपळ्याच्या बिया, अशा ज्या काही बिया आहेत वेगवेगळ्या, त्या देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तिथे डेकोरेशन करून लावू शकता. तर आता इथे मी 3 साईडला 3 लावलेत आणि वरती ना
थोडंसं रोज पेटलचं एक पान लावलं तर दिसायला अगदी छान आणि वेगळं असं युनिक काहीतरी दिसतं. आता आपण हे तिसरं करून घेऊ आणि या तिसऱ्यामध्ये पण मी तसंच केलं बघा. आतमध्ये तर मी इथे मनुका वापरल्यात, तुम्ही काजू, बदाम किंवा राईस क्रिस्पी येतात ते, किंवा अजून तुम्हाला काही वापरायचं असेल त्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते डेकोरेट करू शकता. आणि इथे बघा माझा हा मोल्ड अगदी सुरेख झालाय आणि आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार. केक तर आपले तयार झालेलेच आहेत, कप केक. त्याचबरोबर आपण चॉकलेट पण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिले. तोपर्यंत आपण बॉक्सेस तयार करून घेऊ. तर बॉक्सेस तयार करताना पहिल्यात आधी सर्वकडनं सगळीकडनं घड्या करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या व्यवस्थित मग त्या फोल्ड होतात. तर इथे मी बॉक्स कशा पद्धतीने फोल्ड होतो ते देखील मी तुम्हाला दाखवते बघा. तर सर्वात आधी आपण काय करायचं, सगळ्या साईडने जे आपण लाइनिंग करून घेतल्यानंतर अशा ना दोन साईडला बघा दोन वेगवेगळ्या प्रकारचे खाचे केलेले आहेत. तर आपल्याला ही जी बाजू आहे त्या बाजूनेच फोईलला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडचे जे हुक आहेत ते त्याच्यामध्ये अटकवून घ्यायचे आणि हा जो वरती भाग उरलाय हा याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघा बॉक्स आपला तयार झालेला आहे. अगदी तुमचं लाईट वेटचं काही सामान असेल तर तुम्हाला चिकटपट्टी किंवा काही सेलोटेप वगैरे खाली लावायची गरज नाही. पण तुम्हाला असं वाटतं वजन थोडं जास्त असणार आहे आपल्या कुठल्याही पदार्थांचं किंवा आपण आतमध्ये जे काही भरणार आहोत त्याचं, तर तुम्ही थोडीशी चिकटपट्टी खाली लावली तरी चालेल आणि नाही लावली तरी चालेल, याच्यातनं काही असं बाहेर वगैरे पडत नाही. आता हे सगळे बॉक्स आपण जे तयार करून ठेवलेले त्याच्यावरती मी माझा क्वीन ऑफ केकचा जो लोगो आहे तो सगळ्या यांना मी लावून घेते आणि बॉक्सेस आपले तयार करून घेते. कारण बॉक्सेसमध्ये पण तेवढाच वेळ जातो, जवळजवळ 10-15 मिनिटं जातात बॉक्सेस सगळे तयार करण्यासाठी. जर व्यवस्थित आपल्याला एकदा कळले की कशा पद्धतीने आपल्याला बॉक्सेस तयार करायचे आहेत म्हणजे फोल्ड करायचं, तर मग आपला जास्तीचा वेळ अजिबात जात नाही. ते करता करता आपली 7 ते 8 किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये आपले सगळे चॉकलेट्स तयार झालेत. आणि तुम्ही बघू शकता खाली जे रोज पॅटल टाकलेले त्याच्यामुळे अगदी छान सुंदर अशी डिझाईन आली त्याला आणि पिंक कलर आणि बदाम असे अख्खे अगदी छान दिसत होते. आता आपल्याकडे जे रॅपर आहेत, तुम्हाला कुठल्याही पद्धतीने रॅप करायचं असेल वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये किंवा तुम्हाला अशा पद्धतीने रॅप करायचं नसेल, नुसता जो फॉईल पेपर सारखा पेपर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला रॅप करायचे असेल तर त्याच्यामध्ये पण करा. पण हॅम्पर्समध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा अशा पद्धतीचे जे चॉकलेट्स असतात ना ते जरा दिसायला खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि ते असे ओपन करून खाण्यात जी मजा आहे ना ती जी आपण नॉर्मल ओपन करून खातो ना त्याच्यात येत नाही. तर असे दिसायला पण छान दिसतात. पण माझ्याकडे ऑलरेडी थोडेफार चॉकलेट्स ऑलरेडीच मी कालच बनवून ठेवलेले आणि थोडे मी म्हटलं की आज आपण बनवून घेऊ, म्हणजे मला अगदी खूप एकदम लोड पडणार नाही आणि माझ्याकडे थोडेफार चॉकलेट्स एक्स्ट्राचे माझे बनवलेलेच असतात. चॉकलेट्स आपले रॅप करून झालेले आहेत. आता आपल्याला कपकेकला पण रॅप करायचं आहे, तर कारण असेच जर आपण त्या बॅगेत टाकले तर मग ते चिकटले वगैरे गेले तर सगळं निघून जातं. तर आपण काय करणार, जो आपल्याकडे ट्रान्सपरंट शीट येते, जो ट्रान्सपरंट पेपर येतो, तो ट्रान्सपरंट पेपर आपण याच्यावर फक्त लावणार आहोत, पूर्णपणे त्याला रॅप करणार नाही. तर मग जी केकचं पूर्ण जे ब्लू कलरचं जे छान असं कव्हर आहे केकचं ते दिसून येणार नाही. त्याच्यामुळे फक्त अगदी हलक्या हाताने वरच्यावरती मी थोडंसं जे कट करून घेतलं आणि वरच्या पोर्शनलाच फक्त आपल्याला लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण कधी बॅगेमध्ये भरू ना ते अगदी इझिली भरले जातात. आता याचा तुम्ही बघा गेटअप कसा वेगळा झालाय आणि अगदी छान असे दिसतात. म्हणजे तुम्ही कसं वेगवेगळ्या प्रकारे इनोव्हेट करू शकता हे शेवटी तुमच्याच हातात आहे. तर थोडंसं आपण विचार केला ना तर सगळ्या गोष्टी इझिली होतात. तर आपण या हॅम्परमध्ये पेपर बोट, याला पेपर बोट म्हणतात, मी कधी टेस्ट केलं नाही, तुम्ही टेस्ट केलंय का? मग टेस्ट केलं असेल तर मला नक्की सांगा हे नक्की काय असतं, म्हणजे ज्यूसचा प्रकार असतो की काय असतं एक्झॅक्टली, की फ्रुटीसारखं लागतं टेस्टला, मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी केक पण भरलाय आणि मी याच्यामध्ये 4 चॉकलेट्स टाकणार आहे. तर इथे बघा आपण ही 4 चॉकलेटं टाकली आणि हा बॉक्स कसा फोल्ड करायचा, हा फोल्ड करण्यासाठी पण अगदी इझी मेथड आहे. पाठीमागे एक हुक दिलेला असतो आणि त्या हुकमध्येच आपल्याला फक्त हा हुक आतमध्ये टाकायचा आहे आणि जस्ट प्रेस करायचं आहे आणि मग आपलं हे जे हॅम्पर आहे ते अगदी पटकन असं झटपट तयार होतं. म्हणजे वेगळी परत आपल्याला काही सेलोटेप वगैरे वेगळी काहीही लावायची गरज नसते. खूप छान असं पटकन असं हे हॅम्पर तयार होतात आणि कुठेही कॅरी करायला वेगळी आपल्याला बॅग वगैरेची गरज नसते. याचा एक हँडल असतो आणि त्या हँडलमध्ये टाकून आपण छान असं करू शकतो. तर माझ्याकडे पेपर बोटला ऑप्शन फ्रुटी पण होती, तर मी इथे फ्रुटी पण तुम्हाला भरून दाखते. फ्रुटी पण आपण जर ठेवली तरी पण तो पण ऑप्शन एक चांगला असू शकतो आणि त्याच्यामध्ये स्पेस पण आहे, तो पण व्यवस्थित राहिला जातो. याच्यावरती अजून तुम्हाला काही वेगळं ॲडिशनल ॲड करायचं असेल
ते देखील तुम्ही इथे वरती ॲडिशनल ॲड करू शकता. इथे आपले सगळे बॉक्सेस म्हणजे जे काही 10 बॉक्सेस होते माझे, हे 10 बॉक्सेस सगळे रेडी करून झालेले आणि इथे बघू शकता छान असं झालंय. आणि तुम्हाला मी अजून एक पॅकिंग दाखवते की लूज पॅकिंगमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करू शकतो. जेव्हा आपल्याला बॉक्सचा खर्च थोडासा जास्त आहे असा वाटतो तेव्हा आपण काय करायचं, तर अशा पद्धतीच्या ज्या बॅग्स येतात त्या लूजमध्ये मार्केटमध्ये बऱ्याचशा मिळतात, ज्या शेकडावर मिळतात आणि त्या रिझनेबल पण आहेत. तर अशा पद्धतीने बघा मी हे सगळे बॅगमध्ये पॅक केलेत आणि वरती त्याला जो आपण चॉकलेट रॅप करतो ना तशा पद्धतीचाच पेपर रॅप केलाय आणि असं फुलवून घ्यायचं की हा पण एक आपला पोटली पाऊच सारखा ऑप्शन खूप सुंदर असा दिसतो. अगदीच तुम्हाला बॉक्समध्ये नसेल म्हणजे कमी खर्चामध्ये काहीतरी वेगळं असं द्यायचं असेल तर ह्या अशा पद्धतीच्या पॅकिंगमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. वरती थोडंसं एखादं डेकोरेशनसाठी काहीतरी फूल किंवा ब्रोच वगैरे येतो किंवा वेगवेगळे प्रकारचे खूप येतात डेकोरेटिव्ह आयटम जे कमी रेंजमध्ये आपल्याला अवेलेबल असतात, ते देखील तुम्ही वापरले तरी खूप अगदी छान घरच्या घरी असे सुंदर असे हॅम्पर तयार करू शकता. तर हॅम्पर्स बनवून झालेत आणि हॅम्पर्स मी आज तुमच्याबरोबर शेअर केले. मार्केटमध्ये ना बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याने आपण गोष्ट छोटी जरी असेल ना तरी त्याला एवढी मोठी अशी बनवू शकतो. म्हणजे छोटंसं डेकोरेशन त्याला केलं की खूप सुंदर अशा त्या गोष्टी दिसतात. म्हणजे जरी छोट्या जरी असेल तरी खूप छान अशा दिसतात. तर मी ते आज ऑप्शन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही देखील घरच्या घरी म्हणजे आपले जे काही बर्थडे पार्टीज किंवा कितीतरी असे ओकेशन्स असतात किंवा असे फेस्टिवल्स असतात की ज्यावेळेस आपल्याला घरच्या घरी काहीतरी गिफ्ट तयार करायचे असतात किंवा काहीतरी वेगळं असं करायचं असतं, तर अशा वेळेस तुम्ही देखील घरच्या घरी हा ऑप्शन करू शकता आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही छान अशा पद्धतीने एक हॅम्पर छोटंसं असं घरच्या घरी तयार देखील करू शकता. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते, कारण तुमची रोजची कमेंट ही माझ्यासाठी दुसऱ्या दिवशीची एनर्जी असते की मी छान असा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायला घेऊन येईन. आणि आता मला केक पण तयार करायचा आहे. आपण करणार आहोत 2 टायर केक. जसं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे की मी 2 बेस तयार करून घेतलेले आहेत. बघू जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढं सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण खूप घाई आहे. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.